नमस्कार मंडळी, कसे आहात? मैज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि तर्रीवाली शेवभाजी बनवणार आहोत. तर ही शेवभाजी जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीने बनवली जाते. तर कोणी रस्सा भाजी बनवतं, कोणी सुकी भाजी बनवतं. तर अशाच पद्धतीने आपण आज मसाला भाजी बनवणार आहोत. तर ही शेवेची मसाला भाजी कशा पद्धतीने बनवली जाते तर ती आपण पाहणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या छान छान कमेंट्स ज्या आहेत तर त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवत जा. तर पुढे आपण साहित्य पाहणार आहोत. तर इथे आपण हे शेवभाजीचं संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण इथे जिरी घेतलेली आहे. त्यानंतर आपण धनापूड घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, त्यानंतर हळद देखील घेतलेली आहे, मीठ, रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे आणि यानंतर आपण एक टॉमॅटो जो आहे तो बारीक चिरून फोडणीसाठी घेतलेला आहे. यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे आणि यानंतर आपण जे खोबरं आहे तर अशा पद्धतीने पातळ स्लाइसमध्ये थोडंसं कट करून घेतलं आहे. कांदा जो आहे तर तो उभा चिरून अशा पद्धतीने आपण 2 कांदे घेतलेले आहेत. यानंतर आपण जी जाडवाली शेव असते ती घेतलेली आहे. त्यानंतर आपण लो फ्लेमवरती सर्वप्रथम कढईमध्ये जे खोबरं चिरून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत. तर हे खोबरं जे आहे तर आपल्याला लो फ्लेमवरतीच अगदी व्यवस्थितरित्या लालसर होईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल देखील ॲड करू शकतो. जर कुणाला आवडत नसेल अगदी तेलकट अशी भाजी झालेली तर तुम्ही नुसतं खोबरं देखील भाजून घेतलं तरी देखील चालतं. परंतु अशा पद्धतीने तेल घालून भाजल्यामुळे खोबरं जे आहे ते झटपट असं भाजलं जातं आणि वाटणाला देखील खोबऱ्याची खूप चांगली चव येत असते. तर अशा पद्धतीने आपण खोबरं जे आहे ते असं लालसर असं अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे. तर हे खोबरं जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. यानंतर अजून 1 चमचा आपण तेल यामध्ये अजून ॲड करणार आहोत. यामध्ये आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा जो आहे तो ॲड करणार आहोत आणि हा कांदा देखील अगदी लालसर होईपर्यंत आपण लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं अगदी व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला कांदा देखील अगदी छान असा लालसर भाजून घेतला आहे आपण. यानंतर हे खोबरं आणि जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. यानंतर आपण इथे हे वाटण तयार करत आहोत. यानंतर आपण यामध्ये अद्रक आणि लसूण जे घेतलेलं आहे तर ते घालून घेणार आहोत. आणि जी कोथिंबीर घेतलेली आहे तर ती अर्धी आपण वाटणासाठी आणि अर्धी जी आहे तर ती शेवटी सजावटीसाठी ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण कोथिंबीर देखील बारीक करून हे वाटण जे आहे तर ते तयार करून घेणार आहोत. तर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरी देखील ॲड करून घेणार आहोत. तर जिरी टाकल्यामुळे आपलं वाटण जे आहे ते अजूनच चविष्ट बनतं. त्यामुळे आपण जिरी देखील यामध्ये ॲड करून घेत आहोत. यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे वाटण जे आहे तर अशा पद्धतीने अगदी बारीक असं होईपर्यंत आपण वाटून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. यानंतर आपण एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे. मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. यानंतर आपण हे जे रिफाइंड ऑइल आहे ते देखील यामध्ये आपण ॲड करत आहोत.
अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि यानंतर कढीपत्ते जे आहे तर कढीपत्त्याची आपण सर्वप्रथम फोडणी देत आहोत. तर कढीपत्ते आपले चांगले भाजलेले आहेत. यानंतर टॉमॅटो जो आहे तर तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर टॉमॅटो देखील आपल्याला छानपैकी टॉमॅटोचा चांगला मऊसर भाजेपर्यंत हा टॉमॅटो आपण व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपण पाहू शकता की आपला टॉमॅटो जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या इथे फ्राय झालेला आहे. तर यामध्ये आपण जे मसाले आहेत ते ॲड करणार आहोत. सर्वप्रथम हे जे धणेपूड आहे तर ती आपण अर्धा चमचा यामध्ये घालून घेत आहोत. यानंतर लाल तिखट जे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती टाकू शकता. यानंतर आपण हळद जी आहे तर ती अर्धा चमचा यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि जे मसाले आणि जी आपण हळद वगैरे टाकलेली आहे तर ती अगदी छानपैकी आपण लो फ्लेमवरती 2-3 मिनटं अशीच भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने मसाले जर भाजले तर जो मसाले जे आहे ते खूप छान पद्धतीने भाजले जातात. तर यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे तर ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आणि वाटण देखील अगदी छानपैकी या तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व मसाले आणि जे वाटण आहे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याला देखील अगदी 2 ते 3 मिनटं या वाटणाला या संपूर्ण आपल्या जे वाटण आपण घालून घेतलेलं आहे याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे असंच व्यवस्थित भाजत ठेवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण जे वाटण घातलं होतं ते छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. तर आणि आपल्या मसाल्यांनी देखील खूप छान तेल सोडलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण हे वाटण छानपैकी भाजून घेतलेलं आहे. यानंतर आपण थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं होतं. तर ते पाणी जे आहे तर आपण या संपूर्ण वाटणामध्ये घालून घेणार आहोत. तर अशा कोणत्याही रस्साभाजी तुम्ही जर करत असाल तर पाणी जे आहे ते गरम करूनच वापरायचं, जेणेकरून आपले जे मसाले आहेत त्यांची चव राखली जाते. यानंतर आपल्या भाज्यांना देखील छानपैकी कट येतो. तर इथे तुम्ही पाहू शकता की खूप छान पद्धतीने आपली ही जे मसाले आहेत ते छान उकळलेले आहेत. अशा 1 ते 2 आपण उकळ्या काढून त्यानंतर ही शेव जी आहे तर यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर शेव जी आहे तर तुम्ही कमी जास्ती घालू शकता. तर शेव घातल्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 मिनटंच उकळी येऊन द्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांनी आपली ही शेवभाजी अगदी छानपैकी इथे तयार झालेली आहे. तर ही शेव जी असते तर अगदी 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. त्यावरती शिजवायची नाही, नाहीतर मग शेवेचा आपला गाळ होऊन बसतो. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी झणझणीत आणि तर्रीवाली आपली शेवभाजी इथे बनून तयार झालेली आहे. तर ही शेवभाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि जे लोकं व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्यासाठी खूप छान असा हा बेस्ट ऑप्शन आहे. तर ही शेवभाजी जी आहे खूप छान उत्तम चवीची आणि खूप छान अशी ही तयार होत असते. तर तुम्ही ही जी आपली रेसिपी आहे तर तुमच्या घरामध्ये नक्कीच करून पहा आणि तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटते आहे, त्यानंतर आपल्या सर्व रेसिपी ज्या आहेत, तर त्या तुम्हाला कशा वाटत आहेत, तर त्या आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवत जा आणि याआधी जसा आपला प्रतिसाद खूप छान पद्धतीने आम्हाला भेटत आलेला आहे, असाच प्रतिसाद आम्हाला पुढेही भेटू द्या. धन्यवाद मंडळी.